पण या ठिकाणी कुठे असेल तरी आम्हाला गाडीमध्ये टाकायला लागले. मला गाडीत कशामुळे न्यायला लागलात पण तुम्ही? नाही कशामुळे पण मी काय केले साहेब? मी काय केले? मी काय केले सांगा ना. उभं राहिले म्हणून आमच्या कोर्टाच्या कॅम्पस मध्ये उभं राहिले म्हणून. नाही कशामुळे पण कशामुळे? संतोष देशमुखच्या सगळ्या मारेकरांना फाशी. माझा मोबाईल आहे ते, त्यात माझे क्राईमचे नंबर आहेत ते. हा माझा मोबाईल आहे. नाही पण मॅडम आम्ही काय केलं ज्यावेळेस त्याला ठेचून मारलं तेव्हा काहीच केलं नाही तुम्ही. त्याला रक्तबंबाळ झाला, 2 तास त्याला ठेचीत राहिले. घेऊ द्या अरे गाडी हे अन्याय सहन होईना. समर्थक कार्यकर्ते आहेत वाल्मिक कराड यांच्या समर्थकांना गाडीमध्ये पोलीस घालता आहेत आणि गाडीत घालून पोलीस या ठिकाणी नेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुम्ही कोण आहात? काय कशासाठी आलेला इथं? नगरसेवक आहेत, फक्त आम्ही समर्थन करायलो देशासाठी. अन्याय चालू आहे आणि ह्या गोष्टीचा आमचा वाल्मिक कराड यांच्या समर्थकांना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. कोर्टाबाहेर ज्यावेळेस वाल्मिक कराड यांना जेलकडे घेऊन चालले होते त्याच दरम्यान या ठिकाणी मोठा गोंधळ जो आहे तो या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आपण पाहतोय पोलिसांनी सौम्य असा लाठीचार्ज देखील या ठिकाणी केलेला आहे. जमावाला पांगवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलिसांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि वाल्मिक कराड यांचे जो समर्थक जे आहेत ते या ठिकाणी आपण पाहतोय अजूनही काही कार्यकर्ते जे त्या ठिकाणी घोषणाबाजी करतायत. विशेषतः वकील सुद्धा या संपूर्ण घोषणाबाजीत सहभागी होते आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून जोरदार अशी घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी केली जाते आणि आपण पाहतोय वकिलांकडून देखील या ठिकाणी घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी केली जाते. पोलिसांकडून सौम्य प्रकारचा लाठीचार्ज जो आहे तो या ठिकाणी झालेला. इंडियन कॉन्स्टिट्यूशन भारतीय संविधान ज्याप्रमाणे प्रत्येक माणसाला आपलं मत मांडायचं या ठिकाणी अधिकार देतो. तुमची भूमिका आहे काय? भूमिका आहे नेमकी भूमिका काय? परिसरामध्ये की ज्या प्रकारे या ठिकाणी तुम्ही स्टंटबाजी करत असाल तर कुठल्याही लोकांची आम्ही या ठिकाणी आपण पाहतो की या सगळ्या परिसरामध्ये तुम्ही वकील आहात का आणि कशावरती तुम्ही आक्षेप घेताय? या ठिकाणी जे समोरील काही वकील असतील, समोरील कोण जे समोर विरोध पक्षातील काही वकील असतील आणि ज्या प्रकारे तुम्ही स्टंटबाजी करण्यासाठी आणि आपलं काहीतरी नेतेगिरी सिद्ध करण्यासाठी काहीतरी दादागिरी करत असाल, अहो तुम्हाला हात जोडून सांगतो की वाल्मिक अण्णा कराड हा एक माणूस नाही, हा एक विचार आहे जो सर्वसामान्य माणसाला आपल्या माणुसकीचा धडा या ठिकाणी शिकवतो. आणि अण्णावरील जे काही खोट ही भूमिका तुम्ही वकील म्हणून मांडताय, ही भूमिका तुम्ही वकील म्हणून मांडताय, माणूस म्हणून या ठिकाणी भूमिका मांडतोय. तर खऱ्या अर्थाने स्टंटबाजी जे करणार वाल्मिक अण्णा समर्थक मी अजिबात नाहीये, परंतु अण्णावर प्रेम करणारा हा संपूर्ण जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये काम करत असताना जर तुम्ही विनाकारण एखाद्याला बदनाम करायच्या हेतूने तर तुम्ही काही प्रयास करत असाल तर या ठिकाणी कोर्ट प्रेमायसिस मध्ये जर तुम्ही या ठिकाणी काहीतरी सोडंगी करत असाल आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी जर दादागिरी करत असेल तर या ठिकाणी आम्ही सहन करून घेणार नाही. या ठिकाणी माझी प्रामुख्याने जमलेले जे लोक होते ते वाल्मिक कराड यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत होते. त्या ठिकाणी कोणी करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळालेला होता. आपण पाहतोय